नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे सुभेदारांच्या घरी आता चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सगळेजण खूपच जास्त आनंदी झालेले आहेत आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे इथे अर्जुन आणि सायली या दोघांनी आता गुड न्यूज दिलेली आहे. तर इथे सायली प्रेग्नेंट आहे ही बातमी आता सुभेदारांना कळलेली असते. त्यामुळे त्यांच्या घरामधलं वातावरण हे खूपच जास्त आनंदीमय झालेलं असतं. पण इथे प्रियाला मात्र या गोष्टीचा खूप जास्त राग येतो. पण इथे आता प्रियाने जी काही कटकारस्थानं केलेली असतात, जे काही प्लॅनिंग केलेलं असतं अर्जुन आणि सायली या दोघांना वेगळं करण्यासाठी, आता तिच्या प्लॅनिंगमुळेच अर्जुन आणि सायली दोघेजणं अगदी इतके जवळ आलेले असतात की त्यांनी आता आनंदाची बातमीच दिलेली असते आणि ते म्हणजे सायली प्रेग्नेंट आहे ही बातमी सगळ्यांना कळलेली असते. त्यामुळे इथे आता सुभेदार कुटुंब तर खुश असतंच, पण त्याचबरोबर किल्लेदार कुटुंबसुद्धा आणि त्यांच्याबरोबर इथे पाटील कुटुंबसुद्धा खूपच जास्त आनंदीमय झालेलं असतं. कारण इथे एवढी मोठी आनंदाची बातमी ही सायली आणि अर्जुन या दोघांनी आता दिलेली असते. पण इथे अचानक असं काय घडतं की अर्जुन आणि सायली दोघेजणं आता आनंदाची बातमीच देतात. तर इथे सायली प्रेग्नेंट आहे ही बातमी आता सगळ्यांना कशी काय कळते आणि ते दोघेजणं एवढा मोठा निर्णय कशासाठी घेतात, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. आणि इथे आता प्रियाचे प्लॅन कसे काय फसलेले असतात ते सुद्धा आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे सायली आणि अर्जुन या दोघांना वेगळं करण्यासाठी प्रियाने खूपच जास्त असे खालच्या पातळीचे प्रयत्न केलेले असतात. पण तरीसुद्धा तिच्या एकासुद्धा प्रयत्नाला यश येत नाही. ती इथे अर्जुन सायली या दोघांना वेगळं करण्यासाठी तिने नको नको ते प्लॅनिंग केलेले असतात. पण तरीसुद्धा तिचा एकसुद्धा प्लॅन सक्सेसफुल होत नाही आणि अर्जुन सायली का एकमेकांपासून वेगळे होत नाही. तिने सायलीवरती चोरीचे आरोप केलेले असतात, तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवलेले असतात आणि आता तर काय, अर्जुनच्याच मनामध्ये सायलीबद्दल तिने गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण इथे सायलीच्या मनामध्ये अजिबात पाप नसल्यामुळे इथे देवी आई सायलीच्या बाजूने असते आणि ती अर्जुनला पटवून देते की ती कशी चुकीची नाही आहे. तर हे सगळं प्लॅनिंग प्रियाने केलेलं असतं हे सुद्धा अर्जुन आणि सायली या दोघांना कळतं. मग इथे आता अर्जुन सायलीला ऑफिशियली प्रपोज करतो. तो चिठ्ठीमध्ये आपल्या सगळ्या भावना व्यक्त करतो आणि ती चिठ्ठी आता सायलीपर्यंत कशी पोचेल हे बघतो. आता ती चिठ्ठी जेव्हा सायलीपर्यंत पोचते तेव्हा सायलीला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो की तिला कळलेलं असतं की अर्जुनचं तिच्यावरती प्रेम आहे आणि ती म्हणते की आता मी सुद्धा लवकरच अर्जुन सरांना सरप्राईज देणार आहे. माझ्या मनातल्या भावना मी त्यांना आता चिठ्ठीमधून नाही तर त्यांना समोरासमोर जाऊन आता व्यक्त होणार आहे. त्यांना त्यांच्या डोळ्यामध्ये मी आता बघून सांगणार आहे की माझंसुद्धा त्यांच्यावरती नितांत प्रेम आहे, खूप जास्त प्रेम आहे आणि मला आयुष्यभर तुमच्याबरोबर सुखाने संसार करायचा आहे हे मी स्वतः अर्जुन सरांना सांगणार आहे. तर इथे आता सायलीने तयारी केलेली असते की आता अर्जुनच्या चिठ्ठीला उत्तर हे मी चिठ्ठीमधून न देता स्वतः व्यक्त होणार आहे. त्यामुळे ती आता सगळी तयारी सगळं प्लॅनिंग करत असते. तेव्हा इथे प्रियाला कळलेलं असतं की आता अर्जुन सायली हे दोघंजणं आपल्या मनातल्या भावना एकमेकांना सांगण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. त्यांनासुद्धा आता कधी एकदा आमचं एकमेकांवरती प्रेम आहे हे आम्ही एकमेकांना सांगतोय अशी त्यांची इच्छा आता खूपच जास्त झालेली आहे आणि हे प्रियाला कळलेलं असतं. तेव्हा प्रिया म्हणते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर तर माझ्या हाती लागत नाही आहेत, या दोघांनी ते कुठे ठेवलेत काय माहिती. मग आता हे सत्य मी कुणाला सांगू. सुभेदारांपैकी जर हे सत्य मी कुणाला सांगण्याचा प्रयत्न केला तर कुणीही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही. मागच्या वेळीसुद्धा पूर्णाजीने सगळ्यांसमोर माझ्या थोबाडीत दिली होती. ह्या वेळेला मी एवढी मोठी रिस्क घेऊ शकत नाही असं प्रिया म्हणते. मग आता मी काय करू, हे सत्य मी कुणाला सांगू. तर इथे मधुभाऊ कुसुमताईला म्हणालेले असतात, अगं कुसुम, मी आता तुझ्या घरी येणारच आहे, पण इथे राहूनसुद्धा मला माझ्या सायलीचा हा सुखाचा संसार अजून थोडे दिवस डोळ्यामध्ये साठवून ठेवायचा आहे. आता पुन्हा मी माझ्या साऊबाळाकडे कधी येईन बरं.
तेव्हा इथे माझा चांगला पाहुणचारसुद्धा ते लोक करतायत, मला चांगलं ट्रीट करतायत, मला चांगली वागणूक देत आहेत आणि माझी सायली तर काय, मला कुठे ठेवू आणि कुठे नको हे सगळं ती बघते. अगदी माझ्या जेवणापासून ते गोळ्यांपर्यंत सगळं माझ्या हातात देते. तेव्हा इथे जावई बापू माझ्या सायलीवरती किती प्रेम करतात हे जेव्हा मी त्यांच्या डोळ्यामध्ये बघतो ना, तेव्हा मला भरवून पावल्यासारखं वाटतं. माझी सायली ही सुखात आहे, ती चांगला सुखाने संसार करते आणि तिचा संसार अजून काही दिवस मला बघायचा आहे. त्यामुळे मी लवकरच तुझ्याकडे येईन, पण आता थोडे दिवस मला इथे अजून राहू दे, असं मधुभाऊ म्हणतात. आणि मग मी स्वतःच विषय काढेन की आता मला इथून जाऊ द्या आणि मग मी तुझ्याकडे येईन. तेव्हा इथे आता कुसुमताई म्हणते की ठीक आहे मधुभाऊ, तुमच्या लेकीकडे तुम्ही अजून थोडा दिवस राहा, तिचा सुखाचा संसार बघा आणि मग तुम्ही या, पण लवकर आता परत या. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात की ठीक आहे. तेव्हा इथे आता प्रियाला पूर्णाजीने परवानगी दिलेली असते की ती सुभेदारांच्या घरी येऊ शकते. तेव्हा इथे प्रिया आता अस्मिताकडे आलेली असते आणि ती बघते तर मधुभाऊ आता शांतपणे आपल्या रूममध्ये बसलेले असतात. तेव्हा प्रिया म्हणते की सुभेदारांपैकी तर कुणी माझं काही बोलणं ऐकणार नाही, पण आता मधुभाऊंनाच हे सत्य सांगितलं ना तर मधुभाऊंच्या पायाखालची जमीन सरकेल आणि मग तेच सायलीला जाब विचारतील. तेव्हा आता मधुभाऊंनाच मी सांगते की सायली आणि अर्जुनचा हा जो त्यांना खरा खरा संसार वाटतोय ना, ते बघून मधुभाऊ खूपच जास्त आनंदी आहेत. तो संसार हा खरा नाहीच आहे, तर हे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि त्यांचं हे लग्न खोटं आहे हे आता मधुभाऊंना सांगितलं तर. तेव्हा प्रिया येते आणि म्हणते की मधुभाऊ काय करताय. तेव्हा मधुभाऊ म्हणतात काय नाही, मी माझ्या लेकीच्या घरी राहायला आलो आहे, चांगला पाहुणचार होतो आहे, आराम करतो आहे. तेव्हा प्रिया म्हणते हो का मधुभाऊ, म्हणजे तुम्ही तुमच्या लेकीच्या घरी आलात तर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या लेकीचा संसार कसा सुरू आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात कुणाची तरी वाईट दृष्ट लागेल असा माझ्या लेकीचा संसार सुरू आहे, खूपच चांगला. तुझ्यासारख्या मुलीची दृष्ट तर तिच्या संसाराला लगेचच लागेल असं मला वाटतं. तेव्हा तू इथे नाही आलीस ना सारखी सारखी तर जरा जास्तच बरं होईल. तू काय काय केलेस माझ्या साऊ बाळाबरोबर आणि काय काय नाही हे मला सगळं काही कळलं आहे बरं का प्रिया. पण आत्तापर्यंत तू जशी वागत आलीस ना तशी पुन्हा वागू नकोस, कारण अन्नपूर्णा मॅडम यांनी तुला सुभेदारांच्या घरामध्ये येण्याची परवानगी याच्यासाठी दिली कारण इथे प्रतिमाताई आल्या होत्या आणि त्यांनी अन्नपूर्णा मॅडम यांच्यासमोर हात जोडले. आपली मुलगी आपल्यासमोर हात जोडते हे त्यांना बघवलं नाही आणि म्हणून त्यांनी तुला इथे येण्याची परवानगी दिली. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते हो का मधुभाऊ, मागच्या दिवाळीला जेव्हा तुम्ही आला होतात तेव्हा पूर्णाजीने तुमचा कशा पद्धतीने पाण उतारा केला हे तुम्ही विसरलात का. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की मागच्या वेळेला त्यांचा गैरसमज झाला होता, पण ह्या दिवाळीला त्याच अन्नपूर्णा मॅडम यांनी माझ्यासमोर हात जोडले आणि त्यांच्या चुकीची माफी मागितली, कारण त्यांनासुद्धा कळून चुकले. जेलमध्ये मी ही जी काही शिक्षा भोगली ना ती तुझ्यामुळे भोगली, कारण तू कोर्टामध्ये खोटी साक्ष दिलीस. त्यामुळे माझी काही चुकी नसताना मी 1.5 वर्ष तुरुंगवास भोगला. कळलं का तुला प्रिया. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते की मधुभाऊ अहो तुम्ही हे काय बोलताय, माझ्यामुळे काही झालेलं नाही आहे. तुम्ही जी शिक्षा भोगली ना ती बरोबरच होती, तुम्हीच विलासचा खून केला ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की प्रिया हे तुलासुद्धा माहिती आहे की विलासचा खून कुणी केला. त्यानंतरला इथे आता मधुभाऊ म्हणत असतात की मी जर चुकीचा असतो ना तर जावई बापूंनी माझी केस कधीच हातामध्ये घेतली नसती, कारण आत्तापर्यंतचा त्यांचा चांगला रेकॉर्ड आहे की कधीच त्यांनी चुकीची केस आत्तापर्यंत लढलेली नाही आहे. म्हणून तर त्यांनी मला जामिनावरती सोडवलं ना आणि आता लवकरच मला निर्दोष सिद्ध करणार आहेत आणि खरा गुन्हेगार कोण आहे ना त्याला लवकरात लवकर जेलमध्ये टाकणार आहेत आणि हे तुझ्यासमोर लवकरच घडेल. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात आणि तू का इथे आली आहेस गं, माझ्या सायलीच्या संसारामध्ये विष कालवायला पुन्हा एकदा आली आहेस का. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणत असतात की तुझ्यासारख्या मुलीची माझ्या सायलीच्या संसाराला दृष्ट लागू शकते, तेव्हा मी तिला सांगणार आहे की लवकरात लवकर तिची आणि तिच्या नवऱ्याची दृष्ट काढ म्हणून. तेव्हा प्रिया म्हणत असते मधुभाऊ तुम्हाला काय वाटतंय हो, तुमच्या लेकीचा संसार बघून तुम्हाला खूपच जास्त आनंद झालेला दिसतोय, तुमची लेक सुखात आहे, इथे चांगली आनंदात आहे असं वाटतंय का तुम्हाला. आणि तिचा हा संसार बघून तुम्हाला काय वाटतंय, तिचा हा खराखुरा संसार सुरू आहे असं वाटतंय तुम्हाला.
तेव्हा मधुभाऊ म्हणतात, खराखुरा संसार म्हणजे तिने लग्न केले जावई बापूंबरोबर आणि त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, त्याच्यामुळे त्यांनी दोघांनी लग्न केले आणि हे जे काही आहे माझ्या साऊचंच आहे. आणि तिचं हे सुख बघून एका बापाला दुसरं काय हवं आहे? एका बापाला आपल्या मुलीचं फक्त सुखच हवं असतं आणि ती इथे सुखात आहे हे बघून माझं मन प्रसन्न झालेलं आहे. अजून मला काही नको आहे. तिचा संसार अजून थोडे दिवस सुखाचा संसार डोळ्यामध्ये साठवेन आणि मग मी इथून निघून जाईन. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की मधुभाऊ, अहो तुम्हाला सत्य काय आहे हे अजून माहितीच नाही आहे, म्हणून तुम्हाला असं वाटतंय की तुमची सायली बाळ ही इथे सुखात आहे असं तुम्हाला वाटतंय. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, काय बोलतेस तू प्रिया? तुझ्याकडून खरेपणाची अपेक्षा नाही मला. जे काही सांगशील ते काहीतरी खोटंच सांगशील. तेव्हा प्रिया म्हणत असते की मधुभाऊ, आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना ती कदाचित ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, पण हे जे काही सांगते ते सत्य आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, काय बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल, कोड्यात बोलायची गरज नाही. तेव्हा प्रिया म्हणते की मधुभाऊ, तुम्हाला तुमच्या सायलीचा आणि जावयाचा जो काही हा सुखी संसार दिसतोय ना तो मुळात खरा संसार नाहीच आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, म्हणजे? तेव्हा प्रिया म्हणते, कारण तुमच्या सायलीने अर्जुनबरोबर डील केली होती आणि तीसुद्धा तुमच्यासाठी. कारण तुम्हाला जेलमध्ये टाकल्यानंतर एकसुद्धा वकील असा नव्हता जो सायलीची मदत करत होता. कुणीही तुमची केस घ्यायला तयार नव्हतं. तेव्हा सायली अर्जुनकडे गेली आणि अर्जुनबरोबर तिने डील केली. तेव्हा इथे अर्जुनलासुद्धा एका अशा मुलीबरोबर लग्न करायचं होतं जिच्याबरोबर फक्त 1 वर्ष राहता येईल आणि म्हणूनच दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं. ते म्हणजे असं, अर्जुन म्हणाला की मी तुझ्याबरोबर फक्त 1 वर्षासाठी लग्न करेन आणि मधुभाऊंनासुद्धा जेलमधून बाहेर काढेन आणि त्यानंतरला तुझा मार्ग वेगळा, माझा मार्ग वेगळा. आणि इथे अर्जुनने आणि सायलीने फक्त हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे आणि सायली हे लग्न करायला तयार झाली तुमच्यासाठी, कारण फीचे पैसे द्यायला तिच्याकडे नव्हते. त्यामुळे तिने ही डील मान्य केली आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं. आता 1.5 वर्ष झाला पण तुम्हाला अजून बाहेर काढलं नव्हतं, म्हणून ते दोघंजण एकत्र राहत आहेत. नाहीतर त्यांचं हे लग्न खरं लग्न नाही आहे, तर त्यांचं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, हे प्रिया मधुभाऊंना सांगते. मधुभाऊ म्हणतात, प्रिया तुला काय वाटलं गं? तुझ्या बोलण्यावरती मी विश्वास ठेवेन एवढा हलक्या कणाचा वाटलो की काय तुला? आत्तापर्यंत तू कशी वागत आली आहेस ना हे मी जाणतो. जसं मी सायलीला लहानाचं मोठं केलं आहे ना तसं तुलाही लहानाचं मोठं मीच केलं आहे. त्याच्यामुळे तुझा स्वभाव कसा आहे ना मला बरोबर माहिती आहे. मागच्या वेळेला सुभेदारांना येऊन सांगितलंस ना की त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. कुणी विश्वास ठेवला तुझ्या बोलण्यावरती? अन्नपूर्णा मॅडमनी तुझ्या थोबाडीसुद्धा दिली तरी अक्कल ठिकाणावरती नाही आली. तुला काय वाटलं मला भडकवशील, मला वाईट साईड सांगशील आणि मी माझ्या सायली बाळाला जा विचारेन? असं अजिबात होणार नाही, कारण मला माहिती आहे त्या दोघांचं एकमेकांवरती किती प्रेम आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणते, तो देखावा आहे सगळा मधुभाऊ. मला माहिती आहे ना तुम्ही माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवणार, पण तुम्ही तुमच्या सायली बाळावरती तर विश्वास ठेवाल ना. तेव्हा तुम्ही तुमच्या सायलीलाच विचारा की तुमची शपथ घेऊन तिला सांगायला सांगा की तिचं हे लग्न खरं लग्न आहे की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. मग तुम्हाला कळेल की त्यांचं लग्न खरं आहे की खोटं, खरा संसार आहे की खोटा संसार आहे. तेव्हा इथे आता मधुभाऊ विचारातच पडतात. तेव्हा इथे आता मधुभाऊ सायलीला विचारतात की सायली बाळा, इथे प्रिया आली होती. तेव्हा सायली म्हणते, काय बोलली ती मधुभाऊ? तुम्हाला वाईट वाटेल असं काही बोलली का? तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात की सायली बाळा, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तरीसुद्धा मनामध्ये शंका आली म्हणून मी तुला विचारतो. आणि ते सायलीचा हात आपल्या डोक्यावरती ठेवतात आणि म्हणतात की माझी शपथ घेऊन सांग, तुझं आणि जावई बापूंचं लग्न हे खरं लग्न आहे की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे? मला हे तुझ्या तोंडून फक्त एकदा ऐकायचं आहे की हे लग्न खरं आहे म्हणून. तेव्हा इथे आता सायली म्हणते, मधुभाऊ हे काय मध्येच? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की सायली बाळा, माझी शपथ आहे तुला, खरं सांग. तेव्हा सायली म्हणते, हो मधुभाऊ, त्यांचं आणि माझं लग्न हे 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं. तेव्हा मधुभाऊ आता एवढंच ऐकतात आणि त्यांना इथे हार्ट अटॅक येतो आणि मधुभाऊ जमिनीवरती कोसळतात. तेव्हा सायली अर्जुनला हाक मारते आणि आता सगळेजण मधुभाऊंना घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात. मधुभाऊंवरती ट्रीटमेंट होते. सायली खूपच जास्त घाबरते. त्यानंतरला इथे मधुभाऊ शुद्धीवरती आल्यानंतर सायली त्यांच्याजवळ जाते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की एवढं मोठं सत्य तू माझ्यापासून लपवलंस का सायली बाळा?
तेव्हा इथे सायली म्हणते, मधुभाऊ आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं, पण आता असं काही नाही आहे. आमचं लग्न हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पलीकडे निघून गेलेलं आहे. आमच्या दोघांचं एकमेकांवरती खूप जास्त प्रेम आहे. तुम्हाला माहिती आहे ना, ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आम्ही कधीच जाळून टाकलेत आणि आम्ही खरे नवरा बायको आहोत. मधुभाऊ, मी तुमची शपथ घेऊन सांगते, हे जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजने लग्न झालं असलं तरीसुद्धा खरोखर आम्ही देवब्राह्मणाच्या साक्षीने इथे मंदिरामध्ये लग्न केलं आहे. आणि खरं सांगू का, माझं यांच्यावरती खूप प्रेम आहे आणि यांचंसुद्धा माझ्यावरती प्रेम आहे. आम्ही तुम्हाला सांगितलं ना, मी सुखात आहे इथे. तेव्हा इथे आता प्रियाने हे सगळं तुम्हाला मुद्दामून सांगितलं तुम्हाला त्रास देण्यासाठी. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात की सायली, तू जर हे खरं बोलत असशील माझी शपथ घेऊन, तर मग तुला हे सिद्ध करावं लागेल. एका वर्षभराच्या आत मला नातवंड हवं आहे, तेव्हाच मी तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवेन. तेव्हा इथे सायली आता घडलेला सगळा प्रकार अर्जुनला सांगते. तेव्हा अर्जुन म्हणतो की आपण मधुभाऊंसाठी आता त्यांना ही आनंदाची बातमी देऊया आणि तसंही आपण दोघेजण एकमेकांवरती खरं प्रेम करतोच ना. तेव्हा इथे मधुभाऊंचा शब्द पाळण्यासाठी आणि इथे आता त्यांना सिद्ध करण्यासाठी की आमचं एकमेकांवरती खरोखर प्रेम आहे, हे सिद्ध करण्यासाठी आता अर्जुन सायली सगळ्यांना ही आनंदाची बातमी लवकरच देतात आणि मधुभाऊंचा विश्वास बसतो की सायलीच आणि अर्जुनचं एकमेकांवरती प्रेम आहे. त्यामुळे इथे आता प्रिया मधुभाऊंना आता ढाल करून इथे अर्जुन सायलीला वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते. पण तिचा प्लॅन आता फ्लॉप झालेला असतो आणि अर्जुन सायली कायमचे एकत्र आलेले असतात.